इथं ईव्हीएम नव्हतं, ही निवडणूक मतपत्रिकेवर झालेली होती. मित्र हो, मतदान यंत्र कचऱ्यात फेकून द्या बॅलेट पेपरवर, म्हणजे पूर्वीप्रमाणे मतपत्रिकेवर निवडणूक घ्या अशी मागणी केवळ विरोधकच करतात असं नाही, सर्वसामान्य मतदार सुद्धा, तुम्ही आम्ही सुद्धा हीच मागणी करीत आहोत ना. भारतीय जनता पक्ष आणि त्यांचे मित्र पक्ष सोडले तर सगळ्याच राजकीय पक्षाची हीच मागणी आहे. मतदान यंत्रावर लोकांचा विश्वास नाही. मतदान यंत्राद्वारे घेतलेल्या निवडणुकीवर आणि निकालावर सुद्धा लोक विश्वास ठेवायला तयार नाहीत. मतदान यंत्रामध्ये काही हेराफेरी केली जाते, काहीतरी भानगडी केल्या जातात, असा लोकांचा विश्वास बनलेला आहे. म्हणजे बघा, आधी संशय होता, शंका होती, पण आता लोकांचा तो विश्वास बनून गेलेला आहे. अर्थात हे लोकशाहीसाठी खूप घातक आहे, मारक आहे. पण हे ज्यांना कळायला हवं त्यांना नाही कळत. आणि बघा, त्यात कुठलंही बटन दाबलं तरी मत मात्र भाजपाला जातं, भाजपच्या कमळाला जातं. अशा काही घटना अनेक वेळा समोर आलेल्या आहेत. त्यामुळं या सगळ्या शंकांना अधिकच बळकटी येऊन जाते. केवळ या मतदान यंत्राच्या जबावर आणि या सगळ्या यंत्रणेवर भारतीय जनता पक्ष आणि त्यांचे मित्रपक्ष निवडणूक जिंकतात असा आरोप विरोधक तर करीत असतात. पण सर्वसामान्य मतदारांची सुद्धा तशीच भूमिका आहे. त्यांना सुद्धा तसंच वाटतं. एकदा बॅलेट पेपरवर निवडणुका घ्या आणि मग बघा असा एकतर्फी विजय कसा मिळतो ते आम्हाला दाखवा, अशा पद्धतीचं आव्हान याआधी अनेक वेळा दिलं गेलं. अर्थात हे आव्हान स्वीकारायला कुणीही पुढे आलेलं नाहीये. पण तेलंगणा राज्यानं मात्र हे दाखवून दिलं आणि त्याचे काय परिणाम होतात हे सुद्धा तुमच्या आमच्या समोर आले आहेत. तेलंगणा राज्यातील नगरपालिका महानगरपालिका निवडणुकीसाठी मतदान यंत्राचा नव्हे तर बॅलेट पेपरचा वापर केला गेला, मतपत्रिकांचा. आणि इथल्या निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाला घवघवीत यश मिळालं. भारतीय जनता पक्षाला सपाटून मार खावा लागला. इथं मतदान यंत्र वापरली गेली नव्हती, हे पुन्हा एकदा लक्षात घ्या मित्रांनो. महाराष्ट्रामध्ये झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये ईव्हीएम वर झालेल्या मतदानामध्ये भाजपाला मोठे यश मिळालं. दुसरीकडं तेलंगणामध्ये 13 फेब्रुवारीला पार पडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, या निवडणुका मतपत्रिकेवर झाल्या, मतदान यंत्रावर नव्हे. या निवडणुकीमध्ये काँग्रेसने विरोधकांचा धुव्वा उडवला आणि एक हाती यश मिळवलं. या निवडणुकीमध्ये बघा, 2996 वार्डापैकी 2995 वार्डाचे निकाल जाहीर झाले. यामध्ये बहुमतासाठी आवश्यक असलेल्या 1498 जागांच्याही पुढे जात काँग्रेसनं 1537 जागा जिंकत अगदी स्पष्टपणे बहुमत मिळवलं. इथं मतपत्रिकावर निवडणूक झाली. काँग्रेसचं हे यश बघा, म्हणजे टक्केवारीत जर बोलायचं झालं तर 51.3% जागावर काँग्रेसनं विजय मिळवला. आपलं निर्विवाद वर्चस्व सुद्धा इथं प्रस्थापित केलं. या तेलंगणामध्ये सत्ताधारी जो पक्ष ना काँग्रेस, त्याच्या विरोधात नाराजी आहे असे दावे विरोधकाकडून करण्यात आलेले होते. पण मतदारांनी मात्र या विरोधकांना अजिबात प्रतिसाद दिलेला नाही. भारत राष्ट्र समिती, म्हणजे ज्याला BRS म्हणतो आपण, 781 जागासह दुसऱ्या क्रमांकावर हा पक्ष राहिला. भाजपाला केवळ 336 जागावर इथं समाधान मानावं लागलं. इथं ईव्हीएम नव्हतं, ही निवडणूक मतपत्रिकेवर झालेली होती. अहो, त्या AIMIM 70 जागा जिंकल्या, अपक्ष उमेदवारांनी 183 जागा जिंकल्या आणि भाजपानं मात्र 336. CPIMला 13, BSPला 2 जागा मिळाल्या. TDP आणि जनसेना पक्षाला मात्र इथं एक सुद्धा जागा जिंकता आली नाही. तेलंगणा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये काँग्रेसला हे मोठं आणि प्रचंड यश मिळालेलं आहे. या विजयानंतर लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांची प्रतिक्रिया येणं तितकं स्वाभाविक होतं आणि त्याप्रमाणे ती आली. कारण या मतदान यंत्राबाबत किंवा निवडणुकीतील एकूण कथित गैरप्रकाराबाबत राहुल गांधी यांनी राळ उठवले देशभरामध्ये.
आणि इथल्या निवडणुका या मतपत्रिकेवर झालेल्या आहेत. त्यामुळे त्यांची प्रतिक्रिया महत्वाची ठरते. राहुल गांधी यांनी जी प्रतिक्रिया दिली त्यामध्ये त्यांनी असं म्हटलं की जनतेच्या विश्वासाचा थेट पुरावा आहे ही निवडणूक आणि हा निकाल. म्हणजे अलीकडे कुठल्याही निवडणुका भाजप आणि त्यांचे मित्रपक्ष जिंकताना दिसतात. प्रत्येक ठिकाणी भाजपाची सत्ता येते आणि या सगळ्या निवडणुका मतदान यंत्रावर घेतल्या गेलेल्या असतात. ही पहिल्यांदा मतपत्रिकेवर झालेली ही निवडणूक आणि इथं मात्र भाजपाला मार खावा लागला, काँग्रेसला भरघोस यश मिळालं. मतदान यंत्राबाबत संशय घेतला जातो, शंका उपस्थित केल्या जातात, मतपत्रिकावर निवडणुका घ्याव्यात म्हणून मागणी केली जाते. याच लोकशाहीमध्ये लोकांच्या या मागणीला निवडणूक आयोगाकडून आणि केंद्र सरकारकडून सुद्धा काडीची किंमत दिली जात नाही. म्हणे ही लोकशाही. लोकशाही आणि लोकांच्या मताला कसलीच किंमत नाही. तेलंगणामध्ये मात्र मतदान यंत्राच्या ऐवजी बॅलेट पेपरवर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्या आणि इथं काँग्रेसला भरघोस यश मिळालं. भाजपाला चारी मुंड्याचीच व्हावं लागलं आणि त्यामुळं या मतदान यंत्रावर असलेल्या अविश्वासाला अधिकच दुजोरा मिळाला. मतपत्रिकेवर निवडणूक घेतल्यास भारतीय जनता पक्ष विजयी होऊ शकत नाही अशा लोकमताला सुद्धा बळकटी मिळाली. तसं पाहिलं तर बघा, इथं काँग्रेसच्या जिंकण्याला किंवा भारतीय जनता पक्षाच्या पराभवाला वास्तविक प्रत्यक्षात काहीही कारणं असली तरी सुद्धा लोकांना मात्र हा बॅलेट पेपरवर निवडणूक घेतल्याचा परिणाम आहे असं वाटू लागलेलं आहे. मित्रहो, तुम्हाला सुद्धा असंच वाटतं का? सांगा, जरूर सांगा, व्यक्त व्हा. धन्यवाद. पुन्हा भेटू. नमस्कार.